नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत कथा परिक्रमेची या पुस्तकाच्या सफरीवर. आपण आता अविनाश आणि लेखक यांच्यातले ध्यानाचे अनुभव ऐकत आहोत. आता पाहूयात पुढे. अविनाशची आणि माझी आंघोळ झाली. माझ्याजवळ पंचा नव्हताच, लंगोटीही दुसरी नव्हती. ओलं अंग वाऱ्यानं वाळलं. लंगोटी अंगावर वाळेलच. अविनाशनं कपडे धुतले. टेकडीवर वाटचाल सुरू झाली. आज जेवण करून मंदिर सोडायचं ठरवलं. दुपारनंतर ऋषिकेशच्या पुढे जायचं ठरवलं. अविनाशनं सामान उचललं. माझ्याजवळ काही नव्हतंच. हा अहंकार थोडा होता. असू देत. अहंकार आहे हे माहीत आहे, हे काय कमी आहे? स्वतःच्या दुर्गुणांचंसुद्धा कौतुक आहे. ऋषिकेश मागे पडलं. झाडी अस्ताव्यस्त वाढलेली, दगडधोंडे, शिळा पडलेल्या. झाडांच्या लपंडावातून वाट काढत पुढे चाललो होतो. मला असल्या आडवळणातून चालायची सवय. अविनाश थोडा अडखळत चाललेला. त्याच्या पाठीवर ओझं. मी रिकामा. पायात काही नसल्यानं एखादी ठेच लागत होती. कुठेतरी धडपडत होतो. धडपडणं अंगवळी पडलं होतं. सूर्यास्तापूर्वी एक झोपडी मिळाली. हाक मारली. प्रतिसाद नाही. आत डोकावले. आत कोणी नव्हतं. बाहेरच झोपडीच्या झापेला टेकलो. अविनाशला म्हटलं, तुझ्याकडे स्लीपिंग बॅग आहेच. मला जमिनीवर पडण्यात काही त्रास नाही. आज रात्री इथंच मुक्काम. अविनाश हसला. म्हणाला, स्वामी, 2 बिस्किटाचे पुडे आहेत, पाणी आहे. अरे मग पोटाचीही काळजी नाही. आळस दिला. त्यानं अंथरूण घातलं. बसून राहिलो. स्वामी, साधना सांगा ना. करून घ्या असा त्याचा आग्रह. सांगितलं, स्वस्थ बैस. मनाला सोडून दे. एकाग्र मन करा ही भानगड नको. एकाग्र करायला गेलो की भटकायला लागतं. म्हणून एकाग्र करायचं सोडून दे. तिकडे बघा म्हटलं, मन दुसरीकडे बघणार. मन ही चंचल वस्तू आहे. म्हणून मनाला अमुक कर असं सांगू नये. आपण फक्त डोळे मिटून आतून समोर बघत बसायचं. फक्त बघणं. या बघण्याच्या क्रियेनं सगळं साध्य होईल. बघत बसण्याशिवाय काहीही ध्यानात करायचं नाही. बघत बसणं एवढंच काम. आपण बसताना म्हणालो की गुरुदेव शरण आलो आहे, सांभाळा, की आपल्या सद्गुरूंची कृपा चालू होते. सद्गुरू दयाळू आहेत. कृपा करणं हे त्यांचं कामच आहे. कृपा करतातच. आपण बसलो की कृपेचा करंट चालू होतोच. साधना आपण करत नाही. आपण फक्त बसायचं. बाकी गुरु जाणे, शक्ती जाणे. आज इथनाही बस. संध्या समय आहे. पद्मासन जमत असेल तर ठीक, नाहीतर कसाही बैस. सुरू हो जाओ. गुरुदेव दत्त. जेव्हा डोळे उघडावेसे वाटतील तेव्हा उघड. नंतर पडून राहा. मी ध्यानात असलो तर उठवू नकोस. कशाची भीती बाळगू नकोस. स्वस्थ निवांत नामस्मरणात राहा. उठल्यावर बोलू. लगाव बत्ती. त्याने उदबत्त्या काढल्या. 10-15 उदबत्त्यांचा जुडगा पेटवला. थोडं पाणी पिऊन घेतलं. त्यानं माझ्यासाठी सिगारेट्स घेतल्या होत्या. त्यातली एक मी पेटवली. साधनेला बत्ती द्यायची म्हणजे अग्नी पेटवला पाहिजे. माझी साधनेची ही पद्धत बघितली म्हणजे भले भले वैतागायचे. पण धुरात हरवायला आवडतं. काय करू? धुपाचा धूर नाहीतर सिगारेटचा धूर. आयुष्याची धुनी पेटती हवी. धुनी आणि धून चालू असली की मस्त. अविनाशी माझं धूम्रपान बघत बसला. दोघंही एकदमच पद्मासनात घट्ट बसलो. मेरुदंड ताठ. एक दीर्घ श्वास घेतला. जणू हा शेवटचा श्वास. काय भरोसा. श्वासाची ऱ्हस्व दीर्घ आवर्तनं चालू झाली. शरीर हलकं हलकं व्हायला लागलं. अधांतरी आहोत असं वाटायला लागलं. शरीराचं बलून तरंगायला लागलं. साधनेचा निखारा फुलायला लागला. भास असेल किंवा खरं असेल, पृथ्वीचा ग्रह मागे पडतोय असं जाणवत होतं. खूप वेळानं जाणीव गेली. भान गेलं. स्व गळून पडला. अस्तित्वाचा अहंकार गेला. पुढचं काय सांगू? सांगणारा राहिला नाही. नित्य निरंजन.
डोळे उघडले तेव्हा समोर अविनाश झोपलेला दिसला. वेळेचं भान नव्हतंच. उठलो, जरा हातपाय ताठ केले, हात झटकले, पूर्ण भानावर आलो. तेवढ्यानं अविनाश उठलाच. स्वामी माफ करा, मी केव्हाच उठलो. जरा हिंडत रामरक्षा म्हणून झाली. नामस्मरण चालू केलं. कंटाळा आला म्हणून पडलो. झोप कधी लागली काही कळलंच नाही. अरे दिवसाची भटकंती झालेली, उद्योग काही नाही. झोपलाच ते बरं झालं. रात्री पुन्हा साधनेला बसूया. तो हसायला लागला. म्हणाला, आता कुठली रात्र? रात्रीची वेळ संपत आली आहे. आता उजाडायची वेळ झाली आहे. थंडीचे दिवस म्हणून अंधार आहे. स्वामी, किती वेळ तुमची साधना? सकाळचे 6 वाजलेत. कमाल आहे तुमची. 6? अरे घड्याळ चालू आहे का बघ. बरं ते जाऊ दे. तू किती वेळा बसला होतास? आज पहिल्यांदाच. स्वामी तुमची कृपा. 3 तासाहून अधिक वेळ ध्यानात होतो. अगदी जगाला विसरून गेलो होतो. शांत शांत वाटते. तुम्ही म्हणता ती साधनेची मस्ती अनुभवली. पण बसल्यावर खूप वेळ तुमच्या शरीरातून कंपन अनुभवत होतो. पाण्यात दगड टाकल्यावर तरंग उठतात, तसं तुमच्याकडून तरंग येत होते. नशा चढल्यासारखं झालं. इतक्या विलक्षण अनुभवांनी थोडा गटांगळा खात खात कुठेतरी भोवऱ्यात सापडल्यासारखं झालं. नेमक्या शब्दात नाही सांगू शकणार, पण खूप खूप आनंदात होतो. अजूनही आहे. झोपेतही ते सूक्ष्मपणे अनुभवत होतो. विलक्षण. विश्वास बसत नाही. खरं खोट्याच्या सीमारेषेच्या पार सगळं. स्वामी, तुमच्या मिठीत घट्ट राहावंसं वाटतं. त्याला हुंदका आवरला नाही. अविनाश, या तुझ्या अनुभवात काही आश्चर्य नाही, पण याच्याशी माझा काहीही संबंध नाही. माझं यात बिलकुल काही नाही. ही सगळी तुझ्या गुरूंची कृपा. सद्गुरू कृपेचा एक किरण पडला तरी ही अवस्था होते. इतर लोक अनुभव घेत नाहीत, कारण शरणागतीला कमी पडतात. विश्वास कमी पडतो. इथे फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे. श्रद्धा हेच भांडवल. अनुभव येतात का हो, असं म्हणणारा काही मिळवू शकत नाही. अनुभव हवा तर विश्वास हवाच. मग सद्गुरू कृपेचा विजेचा लोळ झळाळून अंगावर पडतो. वासनेची, अहंकाराची राख व्हायला लागते. जमीन भाजून निघते. क्रियांनी नांगरली जाते. कृपेची बरसात होते. साधनेचा अंकुर फुटतो. इवलसं रोपटं डोलायला लागतं. त्या विश्वबीजाच्या कोंभाला सावली मिळते. ज्ञानेश्वर माऊलींनी किती सुंदर लिहिलं आहे. ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्वबीजाची या कोंभा सावली केली. तो विजेचा लोळ अनुभवणं म्हणजे काय हे कसं सांगू मित्रा. माझ्या आडण्याचं हे काम नाही. अनुभवाचा उत्सव भोगावा, वेडं व्हावं, बालभावात मुक्त नागडं बाळ व्हावं. उमेच्या मांडीवर हाताचा अंगठा तोंडात घालून निर्व्याज्य हसावं. मनसोक्त दूध प्यावं. छोट्या पायातल्या चांदीच्या पैंजणासारखं हसावं. नाहीतर उदंड कोसळणाऱ्या पावसात बेभान भिजावं. ओरडावं, रडावं, किदळावं. नियतीला वाकुल्या दाखवाव्या. सद्गुरुकृपा झाल्यावर या सगळ्यांच्या पार आपण जातो. सगळीकडे केवळ आनंदाच्या डोही, आनंद तरंग. अविनाशनं बिस्किटं काढली. पोटात गेल्यावर बरं वाटलं. गंगाजल भरपूर पिऊन घेतलं. इथे कुठला चहा. स्नानासाठी उठलो. थंडी आणि वाऱ्याचा लपंडाव चालू होता. पहिल्या स्पर्शाला अंग शहारलं आणि पुढच्या स्पर्शांनी शरीरातली सगळी गात्रं मोकळी होऊन गेली. शरीराचा कण आणि कण ताजा तवाना झाला. बडा मजा आया. अविनाश लहान पोरासारखा पाण्यात हुंदडत होता. पाण्यात खेळलं की घरी आई रागावते. इथं गंगामाईसुद्धा त्याच्याशी खेळत होती. मी काय बोलणार, का बोलावं. मायलेकरांचा हुडपणा बघत बसलो. कपड्याचे पेळे खांद्यावर टाकून तो चालू लागला. जवळच्या दगडांवर त्यानं कपडे झटकून वाळत टाकले. मी एका शिळेला टेकून बसलो. त्या काळी माझा रंग थोडा गोरा होता. अविनाश म्हणत होता, स्वामी तुम्ही किती गोरे आहात. हसू लागलो. मी गोरा? विनोद नको अविनाश. माझ्या बटाट्यासारख्या नाकाला तू चाफेकणी म्हणशील. रूपाची बात नको. येडावागडा आहे ते ठीक आहे.
कपडे वाळल्यावर थोडे आणखी पुढे गेलो. वस्ती आता खूपच दूर गेली. दूर धुराची रेषा आभाळात रेंगाळत होती. कोणतरी वस्तीला असावं. थोडं पुढे गेल्यावर हाक आली, जय गुरुदेव, अघोरी हो? म्हटलं नाही, अघोरी नाही. तो म्हातारा होता. हसला, म्हणाला, लंगोटी आहे फक्त अंगावर म्हणून विचारलं. लंगोटीवाले काय सगळे अघोरी आहेत? या वाक्यावर म्हातारा हसला. या मार्गावर नवीन दिसताय. लंगोटी असो वा नंगा असू दे, नाहीतर छाटी असू दे, कुणाची मक्तेदारी आहे का? कपड्यांवर काय आहे? म्हातारा म्हणाला, नवीनच आलो आहे. संप्रदायांची माहिती नाही आहे, माफ करा. तरुण आहात, पण इतर अनेक भडकू पाहिलेत. त्यांच्यापेक्षा तुम्ही शांत आहात, बरं वाटलं. बाबा शांत नाही आहे, पण शांतपणाचं नाटक करू शकतो. संप्रदायाचं म्हणाल तर संप्रदायाच्या अहंकारांनी अनेक जण वाया गेलेत. परमेश्वराकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत, कुठलाही घ्या. संप्रदाय वाईट नाही, संप्रदायाचा अहंकार वाईट. माझाच मार्ग बरोबर हे म्हणणं चुकीचं. आपलं गुरुस्थान? हा प्रश्न सगळे विचारतात. म्हाताऱ्यानंही विचारलं. उगीच उगाचपणे हसलो. सिगारेट शिलगावली. भारतभर कुठंही भटका, गुरुस्थान कुठं आहे हा प्रश्न आहेच. शैव की वैष्णव, हरिहरात भेद करणार. तुलसीदासासह सर्व संतांनी हरिहरात भेद करू नका असं सांगितलं आहे. हिंदूत शैव वैष्णवांची दुश्मनी. अजूनही वैष्णव यांना हिंदीमध्ये त्यागी म्हणतात, डोंबलाचे त्यागी. आणि शैव माऱ्यामाऱ्या करतात, अगदी खुनाखुनी होते. मुसलमान शिया सुन्नींचे खुनी हल्ले होतात. वारे धर्म. अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे श्री गजानन महाराज, साईबाबा, श्री शंकर महाराज, श्री वासुदेवानंद सरस्वती, आद्य शंकराचार्य, तुकोबा, एकनाथ, पांडुरंगाचे भक्त होते. श्री दत्तप्रभूंचेही उपासक होते. किती नावं घ्यावीत. सगळ्यांनी संप्रदायाचे भेद सोडायला सांगितलेत. गुरुस्थान विचारायचा हेतू जाणून होतो. छद्मी की काय म्हणतात तसा हसलो. वाकड्यात कोणी घुसला की आनंद होतो. सहसा वाकड्यात जात नाही, गेलो तर सीमारेषेच्या पलीकडे जातो. म्हणालो, मी शैव की वैष्णव, तुम्हीच ओळखा. गुरुस्थान कुठलं सांगू? माझा गुरु सर्व विश्वात भरून आहे. श्री शंकर महाराजांना मी गुरु मानतो. ते शिव आहेत, पांडुरंग आहेत, दत्त आहेत. मी दत्तभक्त आहे. मध्ये विष्णू, बाजूला ब्रह्मदेव, शिव आहेत. ऑल इन वन. मी दोन्ही बाजूला. दत्तात्रय शैव आहेत, वैष्णव आहेत. जो पाहिजे तो घ्या. कुठल्या एका पक्षाचा नाही. अपक्ष म्हणा की निष्पक्ष म्हणा. इकडचा नाही तिकडचा नाही, सर्वांचाच आहे. अवधूत. आईचं नाव अनघा, बापाचं नाव दत्तप्रभू. अनघा ही दत्तप्रभूंची माया. संप्रदाय वगैरे सब झूट. एक चैतन्य महत्त्वाचं. दत्तप्रभू जगाचे गुरु. ज्याला कोणी गुरु नाही त्यांचे गुरु दत्तप्रभू. हेच माझं गुरुस्थान. म्हातारा जरा नाराज झाला, कारण त्याला उत्तर मिळालं होतं, पण कायदेशीर कुठं मी अडकलो नव्हतो. चातुर्य लपवी, महत्त्व हरवी, पिसे पण मिरवी, आवडोनी, असं ज्ञानोबा माऊली म्हणतात. पिसे पण मिरवी, आवडोनी हे खरं. बाकी पांडित्य, चतुरपणा काय कामाचा? गुरु कोण हे महत्त्वाचं नाही. गुरूंचं नाव महत्त्वाचं नाही. गुरु आहे हेच फक्त महत्त्वाचं. श्री रावसाहेब सहस्त्रबुद्धे, लाहिरी महाशय, रामकृष्ण परमहंस, शंकर महाराज, स्वामी समर्थ, कुणाचंही नाव गुरु म्हणून मी सांगतो. सगळे देव एकच आहेत. गुरुतत्व एकच आहे. एकच चैतन्य, चेहरे वेगवेगळे. सर्व देवम नमस्कारः, केशव प्रति गच्छति. कोणालाही नमस्कार करावा. तेथे सद्गुरूंची पावलं आहेत. तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. नावात काय आहे? तत्त्व महत्त्वाचं. म्हातारा म्हणाला, स्वामीजी चालाक आहात, खूप भटकलेले दिसताय. दक्षिणेचे आहात का? महाराष्ट्र के मालूम होते हो. या ग्रहावरचा आहे. आम्हाला कुठला प्रांत, कुठला देश, एकही मिट्टी आहे. मिट्टीत काय फरक? सब भूमी गोपाल की,
सगळी माती सारखी. म्हातारा आणि अविनाश खदाखदा हसायला लागले. म्हाताऱ्यानं चहा टाकला. सर्व सामान जेवणाचंही त्याच्याकडे होतं. रागावू नका स्वामी, तुम्ही फार चालू आहात. चांगल्या अर्थानं चालू आहात. बहुत खूप. भटका साधूच असलं बोलू शकतो. पहुंची हुई चीज हो. आम्हा दोघांपेक्षा लहान आहात, पण बडी हस्ती आहात. स्तुती ऐकू नये, निंदा भरपूर घ्यावी. म्हातारा स्तुती करत होता, पण माझे कान बंद केले. म्हणजे स्तुती ऐकली, पण या कानानं ऐकून त्या कानानं सोडून दिली. बोलण्याचं चातुर्य महागात पडत होतं. बाबा, मी अडाणी माणूस. पोपटपंची करायला काय अक्कल लागते? माझ्यासारखा मूर्ख मीच. स्तुती करी तो एक मूर्ख. मूर्खांची लक्षणं सांगणारे रामदास स्वामी खरे थोर. भारताला दास कॅपिटलची गरज नाही, दासबोधाची गरज आहे. रामदासी लोकांनी दासबोधाला फक्त पारायणाचा ग्रंथ केला आहे. अध्यात्म, प्रपंच, व्यवहार, राजकारण यांचं ते रोखठोक गाईड आहे. सर्व प्रश्नांचा चोख, प्रखर, प्रकट चिंतन, खरा मार्गदर्शक. एका गुरुस्थान या प्रश्नावर इतकी बडबड. शब्दांचे भुंगे गुंजाराव करीत उडू लागले. बोलण्यासारखं सोपं काही नाही. फुकाचे शब्द कसेही उधळावे. ऐकणारा कोणी असणं एवढंच भांडवल. अकलेची कटकट नाही. बोला बोला. बोलणाऱ्याचं तोंड कोण धरणार? कारण सगळेच बोलके ढलपे. चहा मिळाला. तब्येत खुश झाली. म्हातारा पंजाबी होता. बायको गेलेली. पोरं कमावती. ऋषिकेशला छोटंसं दुकान. पण एकांताची आवड म्हणून सर्व सामानासह इथे राहत होता. म्हणाला, इथं कोणी येत नाही. तुम्ही आलात बरं वाटलं. साधुसेवेचा आनंद आहे. राहा इथे. काही कमी पडू देणार नाही. आरामात राहा. चहा मिळाला. खूप झालं. म्हातारा सोडणार नव्हता. 4 दिवस राहायचं ठरवलं. फुकट मिळतंय, कशाला सोडायचं? गुरुकृपा आहे, ती लुटावी. जेवण तयार व्हायला वेळ होता. पलीकडे विशाल वृक्षतळी आम्ही दोघांनी आसन जमवलं. म्हातारा म्हणाला, जेवण झालं की हळी देईन. बसा निवांत. बसलो. ताठ मस्त काभाळात. समोर श्री शंकर महाराजांची भेदक दृष्टी आतपर्यंत जाळत गेली. अग्निरेषा प्रखर जाणवत होती. अविनाश नंतर म्हणाला, वासनेची चिता धडाधडा जळत होती. समोर स्त्रीदेहाचे अवयव जळत होते. त्रयस्थ होऊन पाहत होतो. निश्चल होतो. स्त्रीदेह भुरळ पाडू शकला नाही. जणू शंकरांनी मदनाचे बाण निकामी केले होते. शंकराचं रौद्ररूप वासनांचं जंगल जाळत होतं. ओंकाराची शांती देहाला गारवा देत होती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम. माझा काही असला प्रकार नव्हता. अर्थात डोळे मिटले की साधना चालू होते. साधना करून घेण्याची जबाबदारी गुरुची. आपण बसणं महत्त्वाचं. शरण जावं. गुरु उचलून घेतात. साधना म्हणजे काय हे अविनाशला आता समजलं होतं. समजणं हे काय कमी. आता फक्त साधनेचा रियाज करायचा. घरी बायकोबरोबर कडकड का होत नाही हे समजलं. तिची ओढ का वाटत होती हे समजलं. सुखावला होता. म्हणाला, स्वामी, तुमच्यामुळे सगळे प्रश्न सुटले. खरंच सुटले. काही विचारीन, पण पाश घडून पडले. मोकळा श्वास घेण्यातला आनंद घेतोय. पायाखाली सहज चालता येईल अशी पायवाट तुम्ही दाखवली. हसलो झालं. मी कोण वाट दाखवणारा? अविनाश, माझे गुरु सांगतात ते फक्त बोलतो. त्यांचं सांगणं या तोंडातून बाहेर पडतं. कुठलाही अधिकार नाही, योग्यता नाही, साधनाही नाही. ते करून घेतात, तेवढं करतो. केवळ त्यांच्या हातातलं इन्स्ट्रुमेंट, कठपुतली. शिक्षण नाही, त्यामुळे अडाणी. आपल्या मुलांना शिकावं खूप अशी आईची फार इच्छा. मी करंटा. तिची इच्छा पुरी नाही करू शकलो. मात्र या मार्गावर जन्मल्यापासून आहे. कोणीतरी विचारतं, या मार्गावर कधीपासून आहात? इकडे कसे वळलात? कधी वळलात? हसू येतं. कधी वळलो? अरे, वळूनच इकडे आलो. नंतर नाही आलो. भिकारदास मारुती मंदिरात श्री शंकर महाराज यांचे शिष्य
श्री शिवाजी महाराज यायचे. माझ्या आईला अक्का या नावानं लोक ओळखत. तिच्याजवळ श्री शिवाजी महाराज खायला मागत, चहा देत, आशीर्वाद देत निघून जात. घरात यायचे नाहीत. अंगणात दूर चपलांचा ढिगारा पडलेला असायचा. तिथे बसत, अक्का चहा दे असं म्हणत. श्री बाबासाहेब सदावर्ते या साधू पुरुषाला कोणी ओळखू शकला नाही. श्री गोंदवलेकर महाराजांच्या प्रसादानं यांचा जन्म झाला होता. यांना रागावलेले, चिडलेले, आवाज वाढलेले शब्द कधी ऐकलं नाही. शांती ब्रह्म, माझ्यावर श्री शिवाजी महाराजांचाही लोभ, अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचाही वरदहस्त, शेगावच्या गजानन महाराजांनीही माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे. श्री दासगणू महाराजही घरी यायचे. श्री दासगणू महाराजांचा संबंध श्री साईबाबांशी, श्री वासुदेवानंद सरस्वतींशी, श्री गुळवणी महाराजांशी, शेगावच्या गजानन महाराजांशी, सगळ्या सत्पुरुषांशी. मला दासगणूंचेही आशीर्वाद लाभलेत. मी वाया कसा जाणार? या क्षुद्र जीवावर या सगळ्या सत्पुरुषांची कृपा आहे. देणं त्यांचं. या सर्वांनी माझा हात धरल्यावर मी भटकेन कसा? मला योग्य मार्गावर सद्गुरूंनी ठेवलं आहे. मी उनाडच, पण त्यांची कृपा आहे म्हणून काहीतरी आहे. हे सगळं नित्यनिरंजन. या नित्यनिरंजन अवस्थेचा आनंद सदा घेत आलो. जनाबाई, कबीर, चोखामेळा, रोहिदास हे माझ्या जातीचे, अडाण्यांचे महामेरू, पण नित्यनिरंजन. या जन्मी माझी आई म्हणूनच जनाबाई आली असेल का? सगळ्या जणींनी माझं पालन केलं, पोषण केलं. त्यांची कृपा मिळाली, हेच मोठेपण. कृपा मिळाली यात माझं काही नाही. संत सद्गुरू दयाळू असतात. आई म्हणून हाक मारा, अनुभव येईल. येईलच नक्की. अविनाश, फुकटचा मोठेपणा काय कामाचा? आजपर्यंत अनेकांनी मागे शिव्या घातल्या, पाठीमागे निंदा केली, अपमान केला. पण गंमत अशी की मान नसल्यानं अपमानाची पर्वा कधी केली नाही. अपमान काय, मान काय, कोणी वंदा, कोणी निंदा. आपला हरामखोरीचा धंदा. हे अशासाठी सांगतोय की हे लक्षात ठेव. तुझं भाग्य थोर, म्हणूनच या मार्गावर तू आला आहेस. घरी गेल्यावर तुझ्यात झालेला बदल लोकांना कळेलच. वागण्यात बदल होईल. आता अध्यात्माची नाटकं चालू झाली वाटतं, असं ऐकायला मिळेल. सात्विकता वाढायला लागल्यावर लोकांचे कुत्सिक टोमणे, निंदा, कठोर शब्द मनाला टोचतील. जागा राहा. नामस्मरणाची सवय हळूहळू 24 तासापर्यंत वाढव. निंदा करायची नाही. निंदा भरपूर होईल. निंदा ऐकण्याचा आनंद व्हायला हवा. निंदा झाल्यावर राग येतो, म्हणजे अहंकार आहे. मन खट्टू होतं, म्हणजे अहंकार आहे. नाराजी होते, म्हणजे अहंकार आहे. निंदेमुळे अहंकाराची जाणीव होते. अहंकार संपल्यावर निंदेचं दुःख होत नाही. निंदकाचे मनातून आभार मानावेत. निंदेमुळे दोष समजतात. निंदा म्हणजे सद्गुरूंची कृपा समजावी. निंदकाचे घर असावे शेजारी. तुकोबा माऊली म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. या ओळीत सगळं ब्रह्म भरलंय. घरात बायको आहे म्हणजे भोगाचं साधन आहे. वासनेची ठिणगी सगळ्या साधनेची राख करते. विवेक हवा. मुलांनी आपली हाक ऐकूनही निघून जाणं आपल्याला संताप आणणारं होतं. घरातली थोडीशी उपेक्षाही सहन होत नाही. संताप अनावर होतो. विवेक जागा हवा. जगाकडून उपेक्षा मिळावी ही साधकाची इच्छा असावी. ज्याला उपेक्षा मिळाली आणि सोसता आली, सोसण्याच्या पलीकडे जाता आलं, त्याला सर्व मिळालं. चीड आली, राग आला, वासना जागी झाली, या सर्वांवर विवेक हे उत्तम औषध. विवेकात आनंद आहे. या सर्व शत्रूंशी लढणं यालाच रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं म्हणतात. जागा राहा. विवेकाशी सख्य व्हावं. विवेक हा सात्विकतेचा पाया आहे. सात्विकता ही विवेकाचा पाया आहे. हाण तिच्या आईला नुसती भंकस. थोडक्यात म्हणजे खानदानी डॅश डॅश व्हा. अविनाश आणि म्हातारा हसायला लागले. आपका अध्यात्म सीधा आहे. हसत खेळत अध्यात्म. उगाच लांबोडकं तोंड करून गंभीरपणा नाही. बहुत बढिया. कोई भी समजेगा. माझ्या गुरूंची कृपा. ते खणखणीत 2 शिव्या घालत सर्व सांगतात. स्वामी समर्थ, शंकर महाराज, गजानन महाराज
सगळे खणखणीत शिव्या घालणारे. परमहंसी फार शिव्या घालायचे. सगळेच अडाणी. शाळेशी संबंध नाही. आपण सगळ्या आयुष्याची शाळा केलेली. शाळेच्या 4 भिंतीत काय शहाणपण मिळणार? आमची शाळा उघड्या जगातली. कुठल्याही भिंती नाहीत, कुठलेही नियम नाहीत, विधिनिषेध नाहीत, वह्या पुस्तकं, फी नाही. शरणागती हीच फी. तेवढी दिली की गुरुमाऊली खांद्यावर घेऊन जग दाखवणार. ब्रह्म वगैरे सगळं हातावर ठेवणार. मायेचं कार्टं म्हणणारी जनाबाई पांडुरंगाच्या कडेवरच बसते. रुक्मिणी जनाबाईची वेणी घालणार. शंकर महाराज कधी गुरु वाटलेच नाहीत. आईच हो. गंभीरता कसली? हसत खेळत सगळं शिकवतात. इथे फटके नाहीत. फटके देणार कोण? आई कधी रागावते का? सगळा दया, क्षमा, शांतीचा कारभार. तेव्हा अविनाश जागा राहा. विवेकी हो. जागते रहो एवढंच रे. मी काय लायकीचा आहे हे माहिती आहे मला. माझं तुझं मैत्रीचं नातं आहे. कोणी आलं तरी मी धाकटाच आहे. लहान राहण्यात आनंद आहे. हत्ती पडला तर सगळी जमीन हादरते. मुंगी पडली तर मातीचा कणही हालत नाही. वेटलेस असावं, चॉईसलेस असावं, बस एवढंच इंग्रजी येतं. एवढं खूप झालं. शेक्सपियर स्त्रीजात तेवढी हरामखोर म्हणतो. संतांनी सगळ्या स्त्रियात मातृत्व पाहिलं. हा 2 संस्कृतीतला फरक असेल का? अंबड संतांना, गुरूंना माऊली म्हणतो. गुरुमाऊली, ज्ञानोबा माऊली, पौंडेचेरीच्या माताजी, शारदामा, मुक्ताई. कधीही जावं त्यांच्याकडे. कृपेची लूट करावी. आपल्या बायकोतली आई दिसायला लागली की साधक पक्का झाला. प्रपंच सुटल्याची ती खून. गुरु निरीच्छ हवा. शिष्याकडून काही दक्षिणा, जमीन, ऐहिकातील वस्तू मागणारा नसावा. गुरुला फक्त शिष्याची शरणागती हवी. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज हे सारे लंगोटीवाले. कोणाचा आश्रम नाही, जवळ काही सामान नाही, कसली आसक्ती नाही. अशांना गुरु मानावं. कोणालाही माना. जिवंत गुरु किती कुठे शोधत बसशील. सर्वजण आतून काम करतायत. आजही लाखो लोकांना याचा अनुभव येतो. यांच्यापैकी कोणालाही शरण जावं. गुरुच्या शोधात वय वाया घालवू नये. गुरुच आपल्यावर जन्मापासून लक्ष असतं. आपण काय करतोय, कसे जगतोय यावर पूर्ण लक्ष असतंच. 24 तास गुरूंचं आपल्यावर लक्ष असतं. योग्य वेळी कृपा प्रकट होते. परमहंसांसारखे व्याकुळतेने बोलायचे. अजून नरेंद्र काय येत नाही? नरेन नरेन लवकर ये रे. काका उपळेकरांचे गुरु सारखे बेचैन होते. गोविंदा ये रे गोंद्या. अशी गंमत आहे. आपण फक्त नामस्मरणात राहावं. पेरू पिकला की पोपटरूपी गुरु येतोच. धीर हवा. योग्य वेळी गुरुची कृपा होईलच. दर्शन होईल. आपल्याजवळ घेतलेल्या प्रत्येक शिष्याला गुरु नित्य निरंजन अवस्थेत घेऊन जातोच. सबूर, धीर, श्रद्धा हे गुण महत्त्वाचे. शिष्यापेक्षा गुरुलाच घाई असते. आपलं बोचकं त्या डायमेन्शनमध्ये फेकून देण्याची गुरुला घाई आहे. आपण फक्त सांगितलेली साधना करत राहणं एवढंच आपल्या हाती. वेळेवर डोळे मिटून बसणं आपलं काम. साधना करून घेणं ही त्या शक्तीची, गुरुची जबाबदारी. आई आपल्या कलानं आपल्याला सांभाळून घेत पुढे पुढे नेत राहते. पोराला भूक लागलेली असते, पण एका जागेवर बसून ते जेवत बसत नाही. भूक त्याला लागली आहे, पण घरभर खेळत राहतं. आई त्याला भात मऊ करून, दूध दही घालून घरभर त्याच्यामागे फिरत घास भरवते. पोरमधूनच फुर्र करून शीतं उडवत असतं, पण पोराच्या कलानं आई त्याला भरवत असते. धन्य त्या आईचं प्रेम. गुरुकृपा करून ते पोर आई जगदंबेच्याकडे देतात. कुंडलिनी शक्ती हीच आई, तीच जगदंबा. नाव काहीही द्या. ती हात धरून सांभाळत सांभाळत चिदानंदात मग्न असलेल्या त्या शिवाकडे नेते. चिदानंद रूपम शिवोहम होणं म्हणजेच सगळ्याच्या पलीकडे नित्य निरंजन अवस्थेत राहणं सोपं आहे. फक्त शरण जाणं यात अवघड काय? गीतेत भगवान म्हणतात, फक्त शरण ये, पुढचं मी बघतो. जो मला शरण येतो त्याला मी सांभाळतो. तो माझाच होतो. शरण जा आणि त्या आनंदाची मस्ती अनुभवा. अनुभवण्याच्या पलीकडे जा. शून्यात शून्य,
म्हातारा म्हणाला, स्वामी इतकं सहज आहे? मग लोक का वर्षानुवर्ष धडपडतात? का सगळे आंधळ्यासारखे अडखळतात? कारण काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतात म्हणून अडखळतात. कोणी मायेच्या डावात फसतात, कोणी स्त्रीच्या विभ्रमात फसतात, कोणी लोभानं पैशात फसतात, कोणी प्रतिष्ठेच्या मोठेपणाच्या भोवऱ्यात फसतात. तुकोबा म्हणतात, मोक्षाची सुद्धा वासना नको. मोक्षाची वासना भले सात्विक वासना असेल, पण तीही ठेवू नका. काही हवं आहे ही भावनाच नको आहे. फक्त गुरुवर श्रद्धा, प्रेम ठेवून मोठे डोळे मिटून बसा. काय द्यायचं ते गुरुला माहिती आहे. आपण अज्ञानी, कशाला काही मागायचं? तो आपलाच म्हणेल तेच महत्त्वाचं. त्याच्या मिठीत जाणं म्हणजेच ब्रह्ममय होणं. आधी लहान व्हावं लागतं, मग गुरुकृपेनं अहम ब्रह्मासी, मीच ब्रह्म हा अनुभव येतो. अणुहूनही लहान, आभाळाहूनही मोठा. मोठं होण्याची अपेक्षा फार वाईट. लहान होत होत नाहीसा होता आलं पाहिजे. पूर्ण शून्य. साधनेचं सातत्य राहिलं नाही की अधोगती होते. साधनेची रोज उजळणी केली की उजळण्याचा अनुभव येतो. नियमानं पंढरीवारी करणाऱ्याच्या घरी पांडुरंग येतो. नियमितपणा महत्त्वाचा. वाहत वाहत जाणारी नदी सागराशी एकरूप होते. वाहनं थांबलं की डबकं होतं. साधनेला सातत्य हवं. प्रवाह थांबता कामा नये. थांबला तो संपला. श्रद्धा कमी पडते. मनात साधनेचा संशय येतो. मार्ग बरोबर आहेत ना? गुरुची कृपा आहे ना? अशा शंकांनी साधना खंडित होते. साधक अडला की साधना थांबते. साधनेची समयी तेवती राहिली पाहिजे. योग्य तेवढं तेल आणि वातीची काजळी स्वच्छ करून वात काळजीपूर्वक ठेवली पाहिजे. म्हणजे सुवर्णप्रकाशानं ज्योत उजळते आणि ज्योतीतला मध्यभाग निळा प्रकाश उजळत ठेवतो. नीलबिंदू शांत रसाचा अमृत पाजत राहतो. ब्रह्मानंदाचा आनंद. रास खेळण्यात हरवून जातो जीव. गोपी कृष्ण कोणी वेगळं राहत नाही. एक रस एकरूप होतं. पण साधनेचं निरंजन लावलं तर नित्य निरंजन व्हाल. इथे आळसासारखा शत्रू नाही. आळस साधनेचा घात करतो. उठू 5 मिनिटांनी असं म्हणणाऱ्या आळशाची साधना कशी होणार? पहाटेचा गजर झाला की माणूस विचार करतो, उठू 5 मिनिटांनी. जाग येते तेव्हा सकाळचे 7 वाजलेले. सूर्याचा प्रकाश अंथरुणावर. ठीक आहे, आज उठू. असं करत करत आयुष्य संपायला येतं. साधनेचा मुहूर्त काही लागत नाही. इथं विचार करायला पाहिजे. गेलेला क्षण, गेलेली वेळ, गेलेला दिवस पुन्हा येत नाही. इथं सगळा रोख हिशोब आहे. करू, बघू, नंतर करू असली उधारीची भाषा घात करते. राजकारणात आश्वासनं चालतात. अध्यात्मात प्रत्यक्ष कृतीला महत्त्व आहे. अविनाश सगळं सोपं आहे ते करणाऱ्याला. न करणाऱ्याला सगळंच कठीण, अवघड, कष्टाचं. माझ्यासारख्या मूर्खावर, उनाड मुलावर जर गुरु मायेनं कृपा करतात तर इतरांवर का नाही करणार? दुराचारी असलेला जरी शरण आला तरी कृपा होते. मग चांगल्या आचाराच्या लेकरांवर कृपा नाही का होणार? निश्चितच होईल. होतेच. आम्ही फायदा करून घेतला पाहिजे. गुरुकृपा कितीही लुटा. इथे लुटणारा कितीही लुटू दे. गुरुची कृपा अनंत आहे. देणारा थकत नाही. देणं हाच त्याचा स्वभाव. गुरु म्हणजे मोठा. आपण लहान होऊन त्याच्या कृपेच्या अंगणात खेळावं. खेळता खेळता आपण गुरुमय होऊन जातो. बाप मोठा की मुलगा मोठा, शिष्य मोठा. शिष्य होण्यात, राहण्यात मोठा आनंद आहे. आई होण्यापेक्षा आईच्या मांडीवर गुप्प पडून राहण्याचा आनंद फार मोठा. लेकरांना आईच्या कुशीत दूध पिऊन खेळत राहावं. बाबाजी, सगळे का पोहोचत नाहीत समजलं? चालत राहणारा मुक्कामाला पोहोचतोच. चालणाऱ्याला कोणीही अडवत नाही. चालणाराच आळस करून बसतो. कुठला तरी खेळण्याकडे ओढला जातो. खेळण्याचा कंटाळा आला की फेकून देतो. पण तोपर्यंत पायवाट विसरून जातो. बारीक सारीक सिद्धी मिळतात किंवा सिद्धींचं आकर्षण राहतं. खेळात रमलेल्या मुलाला आईची आठवण येत नाही. एखादं पोर रडायला लागलं की आई खेळणं देते. पोर रमून जातं. कोणाला लाडू देते. मातीत खेळून लाडूची वाट लागते.
पोरं त्या लाडूशी खेळण्यात रमून जातं. आई आपल्या कामात दंग राहते. पण एखादं पोर ते खेळणं घेत नाही, लाडू घेत नाही. रडून रडून घर डोक्यावर घेतं. त्याला आईच हवी असते. फार रडल्यावर आई खोट्या खोट्या रागानं, मेल्या रडतोस का असे म्हणते. वाटल्यास 2 रट्टे देते, पण कडेवर घेते. आईलाही पोराला आईच हवी आहे या हट्टाचा आनंद होतो. आईवर ते अवलंबून आहे हे तिला सुखावतं. जरा का थांबत नाही रडणं. सारखी आई हवंय रे तुला असं म्हणत ती मुकी घेऊन पोराला हैराण करते. पोर त्या प्रेमानं हैराण होत खिदळत राहतं. साधकानं ते सिद्धीचं खेळणं, सिद्धीचा लाडू, चॉकलेट घ्यायचा नाही. आईच पाहिजे म्हणून बोकाळ पसरावं की आई मिळते. खाऊ घेतला की आई दूर जाते. आपणच बाळाला हवे आहोत ही जाणीव आईलाही सुखकारक वाटते. जो खेळण्यात लाडूत रमला तो संपला. ती आई फक्त हवी. रडा लेको, परमहंस म्हणतात. खूप व्याकुळ व्हा, खूप रडा. अश्रूंच्या पलीकडेच परमेश्वर मिठीत घ्यायला हात पुढे करून उभा आहे. झोकून द्या. श्रोतेहो, पुढचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सफर कथा विश्वाची या चॅनलवरच अनेक प्रसिद्ध लेखकांच्या कथा कादंबऱ्या आहेत. त्याही आपल्याला नक्कीच आवडतील. त्याचा आस्वाद आपण नक्की घ्यावा. कमेंट आणि लाईक करायला विसरू नये. धन्यवाद.